मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाची मुजोरी सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भातला आरोप भाविकांनी केलाय, तर दर्शनाच्या वेळी वयोवृद्ध भाविकांना ढकलत असल्याची तक्रार केली गेली आहे। यासह शिवीगाळ करत असल्याचा आणि मारहाण केल्याचाही आरोप काही भाविक करतात। सलगच्या सुट्ट्यांमुळे मंदिरामध्ये भाविकांची खरं तर अलोट गर्दी झाली आहे आणि अशातच सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की, मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे हे आरोप करण्यात येत आहेत। आवेरावेशी भाषा तिथं चालू केली तर बाहेर निघालेत। आम्ही तर नमस्कारही केला नाही, काही नाही, चल बाहेर बघतो म्हणे तुला म्हणे। तो तिथं बोलला, बाहेर येत नाही तितक्या 4-5 गाड दादाच्या अंगावर हात टाकायला लागले। मला काय कोणत्या गाडने लोटलं काहीच कळलं नाही तेवढ्या वेळात आणि खाली पडली। बऱ्यापैकी डोक्याला पूर्ण साईड अशी ठोकली गेली। मी दर्शन घेतोय जातोय, तो म्हणे लावला चल तुला काय करायचं ते। मग तेवढ्यात म्हटलं बाहेर ये, त्यांनी गाभाऱ्यात भाडकव अशी शिवी दिली। ही योग्य नाही। बाहेर येऊन त्यांनी मला डायरेक्ट विचारलं तुझ्या बापाचं मंदिर आहे का? माझ्या बापाचं मंदिर आहे का? मग सगळ्यांच्याच बापाचं मंदिर आहे, आपण असं म्हणू। महादेव कोण आहे मग?